हाय, फायनली आम्ही चंदीगडच्या रॉक गार्डनला पोहोचलो. आम्ही सुरुवातीला शिमला, मनाली, कुलू सगळं केलं आणि त्याच्यानंतर चंदीगडवरून दिल्ली आणि दिल्लीवरून आम्हाला घरी यायचं होतं. तर चंदीगडला आलोच होतो तर रॉक गार्डनला आम्ही पोहोचलो आणि खूप सुंदर वाटलं हे रॉक गार्डन. एक तासात किंवा जास्त जास्त 1.5-2 तासात होणारं हे रॉक गार्डन आहे, पण मजा येते. म्हणजे मला असं वाटलेलं की रॉक गार्डन पाहताना मला बोर तर होणार नाही ना, पण तसं काहीच झालं नाही. उलट इथली आकृती पाहून ना फार मला शॉक झाला की किती छान बनवले, किती देखणं आहेत. सगळे रोड, भिंती सगळ्या दगडाच्या आहेत. वेगवेगळे दगडं बाजूला काढून सेपरेट करून वेगवेगळी आकृती तयार करणं आणि एवढ्या मोठ्या जागेत वेगवेगळ्या आकृत्या तयार करणं म्हणजे इट्स नॉट अ जोक. कुणीतरी खूप छान डोकं वापरलं, कुणीतरी म्हणजे एका माणसाने डोकं वापरलं आहे छान आणि एका माणसाने हे पूर्ण रॉक गार्डन तयार केले. या रॉक गार्डनचा उल्लेख माझ्या मुलीच्या CBSEच्या पुस्तकात पण होता, म्हणून मी अजून थोडीशी क्युरियस होते की रॉक गार्डन आहे तरी काय. तर फार मोठ्या जागेत हा दगडांचा प्रोजेक्ट त्यांनी उभा केला आहे फक्त एका माणसाने. त्यांनी आय गेस 13 का 14 वर्ष का 18 वर्ष लावली, सॉरी इफ आय रॉंग. तर त्यांनी हे तयार करायला. आता हे झाडाचे तुम्हाला मुळं वाटतील, पण हे नाही आहेत, हे रॉकचंच आहे. म्हणजे ही सगळी दगडांचीच कलाकृती आहे. तर त्यांनी तेवढे वर्ष लावली या जागेवर सगळं करायला आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंटने यांना पनिश केलं की तुम्ही आपल्या गव्हर्नमेंटच्या फॉरेस्ट खात्याच्या जागेवर एवढं रॉक गार्डन केलं तुम्ही म्हणून. पण नंतर टुरिस्ट जेव्हा यायला लागले क्युरियोसिटीने, टुरिस्टची संख्या वाढली, तेव्हा त्यांना जेलमधून सोडवण्यात आलं आणि त्यांनी परत त्यांची कलाकृती वापरून दुसऱ्या जागेत पण वेगळं गार्डन केलेलं आहे रॉकपासूनच. अशी कानावर आलेली आख्यायिका आहे रॉक गार्डनबद्दलची, पण केलं ही एकाच माणसाने. म्हणजे आता हे जे तुम्ही खाली बघताय ना, ते जे सॉकेट आहेत, जे पूर्वी असायचे चिनी मातीचे, ते सॉकेट आहेत. परत कपबशांचे पार्ट वेगळे, त्याच्यापासून वेगळ्या कलाकृती. हे झाड खूप छान होतं. आम्ही झाडे प्रेमी, त्यामुळे झाडांची शूटिंग नाही, झाडांची फांदी पण आम्ही आमच्या बॅगेत ठेवतो, आवडलेल्या झाडांची. आता हे वरती बघा, हे गारगोटीसारखे दगड आहेत आणि वेगवेगळ्या कलाकृती आहेत. आता इथे डिशेस आहेत, क्रॉकरी म्हणू शकता, ते डिशेस. चंदीगड सिटी आहे ना, खूपच सुंदर आहे. म्हणजे खूप शिस्तीतली सिटी म्हणजे चंदीगड. आणि हे चंदीगडमध्येच वसलेलं रॉक गार्डन आहे. डॉल म्युझियम फेज 3, म्हणजे यामध्ये फेज 3 आहेत, फेज 1, फेज 2 आणि फेज 3. पण तिन्ही फेज तुमचे 1-1.5 तासात, जास्त 2 तासात तुमचे कवर होतात. आतमध्ये वॉशरूम आहे, कॅफेटेरिया पण आहे तुम्हाला भूक लागल्यावर खायला. पण तुम्ही चंदीगड पंजाब या ठिकाणी आला तर चंदीगडमधलं तुम्ही रॉक गार्डन पाहायला विसरू नका, कारण स्पेशल आपल्याला फेरा करता येत नाही. जसं आम्ही कुलू, मनाली, शिमला पाहिलं, त्याच्यामध्येच हे रॉक गार्डन पण पाहून घेतलं. तसंच तुम्ही ह्या नॉर्थ साईडला आल्यावर तुम्ही हे रॉक गार्डन पाहायचं विसरू नका. आता हा मोठा हॉल आहे आणि मागे स्विमिंग पूलला जसे असतात ना काचा, त्याप्रमाणे त्यांनी जे साठवलेले आहेत, त्यांनी मोठ्या स्टेप्स केलेल्या आहेत. मोठं हॉलसारखं हे झालेलं आहे, ओपन हॉल. इथे मिरर होते, मिररमध्ये वेगवेगळ्या आकृतीमध्ये आपल्याला दिसत होतं, उलटे पालटे, सरळ, टकले, जाडे, सगळ्या मिररमध्ये दिसत होतं. तिथंच आम्हाला हे बेरीजचं झाड दिसलं आणि पाऊसही पडत होता, त्यामुळं आम्ही बेरीज खाण्याचा पण आनंद घेतला आणि पावसाचाही आनंद घेतला. आम्ही वीणा वर्ल्ड ग्रुपतर्फे गेलो होतो कुलू मनाची ट्रिप करायला, कुलू, मनाली, शिमला. मग त्यात त्यांनी हे चंदीगडचं रॉक गार्डन पण इन्क्लूड केलं होतं. तर आम्हाला खूप आनंद झाला, सगळी ट्रिप खूप छान झाली. आता हे जे बॅकग्राऊंड आहे ना, तिथं ना राता लंबिया सॉन्ग आहे ना, तिथली शूट झाली, ते मी दाखवतेच. तत्पूर्वी आपण हे डॉल म्युझियम बघूयात. हे डॉल म्युझियम आतमधलं होतं, म्हणजे इन हाऊस होतं. इन हाऊसमध्ये या सगळ्या डॉल्स होत्या, पण त्या डॉल्स फेसने मला फार सिरियस वाटत होत्या. म्हणजे इन हाऊस केल्यावर मला असं हॉन्टेड प्लेसमध्ये आल्यासारखंच वाटत होतं. काही डॉल यातल्या पडल्या होत्या आणि प्रत्येक डॉलचं फेशियल एक्सप्रेशन हे थोडेसे हॉन्टेड टाईपच होते, त्यामुळं थोडंसं मला भीती वाटली. माझ्यापेक्षा माझ्या मुलीला भीती वाटली. आम्ही पटपट चाललो आणि पार केलं. हे छोटूसंच आहे, छोट्या बंगल्यासारखं एवढं हे छोटूसं त्यांनी डॉल म्युझियम आहे. आणि ही जागा आली ती राता लंबियाचं सॉन्ग आहे, त्या शूटिंगमध्ये ही जागा तिथे होती. खूप झोके आहेत ॲक्च्युली ह्या प्लेसमध्ये, खूप झोके आहेत. आम्ही खूप झोके खेळले, दोघांनी खेळले, एकट्यांनी खेळले. आता परत तिसऱ्या फेजमध्ये आपण आलो आहे. डॉल म्युझियम नंतर ह्या बाहेरच्या डॉल्स आहेत, त्या पण त्यांनी मस्त खडकानी बसलेल्या डॉल्स पाहिल्या, उभ्या असलेल्या डॉल्स आहेत.
या बघा. पण सगळ्या डॉलचे फेसेस मात्र थोडे गंभीरच होते. बट इट्स ओके, पाहायला सुंदर होते सगळं दृश्य. गर्ल्स होते, बॉयज होते, काय काय डॉल्सला टिकली पण होती. कसं साकारलं असेल हे. मोर होते, वेगवेगळे पक्षी प्राणी त्यांनी ना त्याच्यातच साकारलेले. आता हे बांगड्यांचे डॉल्स आहेत, बांगड्यांचे मोर्स पण होते, मोर पण होते, पिकॉक. तर कठीण आहे, म्हणजे हे अशी रचना आपल्याला तयार करता येईल का नाही ह्याचा विचार करणंच कठीण आहे ॲक्च्युली आपल्यासाठी. आता हा बांगड्यांच्या काचेपासून बनवलेला पिकॉक. आता ही जी डॉलची प्रतिकृती आहे ना ती अशीच होती, म्हणजे झोंबीसारखी होती. ट्रेन टू बुसान मूवी आला होता ना त्याच्यासारखीच ही प्रतिकृती होती. तर कसा वाटला व्हिडिओ मैत्रिणींनो?